दंडवत हो. लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 18. द्यूत क्रीडा. द्यूत क्रीडा म्हणजे जुवा खेळणे. गोसावियांसी सारी जू खेळावी याची प्रवृत्ती. मग गोसावी प्रतिदिनी जुवाठे याशी बीजे करीती. सारी जू खेळावे याचे व्यसन स्वीकरिती. गोसावी प्रतिदिनी सारी जू खेळती. जितुकाई जी नाये तितुका दानाशी देती. हरिपाडदेव त्यांनी पूर उठवल्यानंतर काही दिवसानंतर त्यांना कमळाईसापासून मुलगा प्राप्त झाला. मुलगा झाल्यानंतर त्यांनी उदास्य स्वीकारले. उदास्य स्वीकारतेवेळी त्यांनी काय केलं, सर्वप्रथम जुवा खेळण्याचा आणि जे काही अन्य 10 व्यसनं असतात ते सर्व गुण अवगुण त्यांनी धारण केले. ते दररोज प्रतिदिनी जुवा खेळायसाठी जात असत. त्यांच्यासोबत त्यांचा एक पहारेकरी सोबत राहत असे. प्रतिदिनी ते जुव्यामध्ये खेळतेवेळी जेवढे काही जुवा खेळणारे लोक होते सोबतचे सवंगडी, त्यांना प्रत्येकाला हरवून टाकत होते. कोणताही असा दिवस नव्हता की ते हारले म्हणून. आणि ते जुव्यामध्ये जे काही जिंकत होते ते पूर्ण दान धर्म करून देत होते. ते पूर्ण दान करत असतात. पण एकुदी गोसावी हारीची प्रवृत्ती स्वीकारिली. एका दिवशी त्यांनी असं मनात ठरवलं की आज आपल्याला जिंकायचं नाही, आपल्याला आज हारायचंच. आणि ते प्रवृत्ती धारण केल्यानंतर ते जुवा खेळायसाठी बसले. बहुत जू हारविले मग पाऊगीचे पायावरी हात ठेवून विनविले. जी जी आखू पाहिजे मग पुढारे खेळी तो जी. गोसावी आसू पाहिला तर बहुत हारविले असे. जी जी देवा की जेव मग पुढारे खेळी जोजी. जुईचे जुई भुईचे भुई आमचे द्यावे मग बीजे करावे जी. हरिपाडदेव जुवा खेळत असताना त्यांच्या सवंगड्यासोबत त्या दिवशी आपल्याजवळ जे काही त्यांनी धन दौलत नेली होती ते पूर्ण हारले. ते हारल्यानंतर त्यांच्या अंगावरचे मौल्यवान दाग दागिने हिरे जवाहरात जे काही असतील ते सुद्धा हारले. त्याच्यानंतर त्यांनी तिथे जे जुवा खेळणारे जे लोक होते त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला उधार अजून खेळू द्या. त्यांनी उधारीत खेळू दिलं. ते पण उधारी जे घेतली त्यांनी ती पण पूर्ण हारले. ते हारल्यानंतर त्या लोकांनी यांना त्रस्त करणं सुरू केलं. ते म्हणाले, जी जो देवा की जो मग पुढे अरे खेळी जो जी. तुम्हाला जे आम्ही दान दिलं, जे काही धन दौलत दिली खेळायसाठी उधार, ते पहिले आम्हाला इथं पेट करा, त्याच्यानंतर तुम्ही इथून हाला. जुईचे जुई भुईचे भुई म्हणजे जुव्यामधला खेळ जो आहे तो जुव्यातच इथं द्यायचा आणि भुईवरचा खेळ तो भुईवर तिथं खेळायचा. पण जुव्यामधलं हारलेला जुवा इथंच द्यायचा, भुईवर हारलेला भुईचा तिथं द्यायचा. तिथल्याशिवाय हालू देणार नाही. आमचे द्यावे मग बीजे करावे. आमचं जे तुम्ही जे हारले, जे आमचं जे तुमच्यावर धन दौलत आहे ते तुम्ही इथं द्या, त्याच्यानंतर तुम्ही इथून हाला, तोपर्यंत तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. ते लोक म्हणाले. मग गोसावी हडपिया जवळी होते ते दिधले. त्यांच्यासोबत जो हडपिया नावाचा जो होता पहारेकरी, त्यांच्यासोबत जो होता त्याच्याजवळ जे होतं ते घेतलं
आणि ते बी त्यांना दिलं. तव न पुरे, ते देऊन सुद्धा पूर्ण कर्जमुक्त झाले नाही. ते वडी श्रीमूर्तीवरील अलंकार भूषणे दिधली, त्यांच्या अंगावर असलेले अलंकार, दाग दागिने, हिरे जवाहरात ते बी पूर्ण काढून दिले स्वामींनी, तरी बी कर्जमुक्त झाले नाही. तरी न पुरे जी, मग ते पूर्ण दागदागिने दिले तरी त्यांचं पूर्ण झालं नाही. मग गोसावी गुळुळा केला, विळा घेतला, तर तो सोबत जो माणूस होता त्याने त्यांना गुळणा करायला पाणी दिलं, विळा दिला. मग गोसावी आवाराशी बीजे केले, त्याच्यानंतर गोसावी त्यांच्या घरी आवारामध्ये परत आले. ज्वारी दारवंट्यावरी सरीसे आले, तर ते लोक जे होते तुम्हाला जाऊ देतो, पण आम्ही तुमच्या राजवाड्यापर्यंत घरापर्यंत येतो, पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. जुव्यातली रक्कम जुव्यातच आणि भुईतली रक्कम भुईतच, ते चालणार नाही. ते तिथपर्यंत आले. जुवारी दारवंटावरी सरीसे आले, म्हणजे राजवाड्याच्या दरवाजापर्यंत जे जुवारी होते ते पूर्ण तिथपर्यंत पोचले. ते तर श्री चरणावरी माथा ठेवून माचे याचा पुढा धरिला. तिथं गेल्यानंतर त्या जुवारी लोकांनी, दोस्त मित्रांनी हरिपाठ देवाचे पाय धरले आणि त्यांना विनंती केली की पहिले आमचे पैसे तुम्ही द्या. मग विनविले, त्यांचे पाय धरले, पाय धरून त्यांना विनंती केली. जी जी गोसावी भितरी बीजे करीती आणि ते आमते धरिती, मा गोसावी आते कवने बोलावे, गोसावी अंते कवने विनवावे, तरी आमचे देयावे, मग भितरी बीजे करावे. आमचं पूर्ण कर्ज मुक्त करा, त्याच्यानंतर तुम्ही अंदर जा, आम्ही तुम्हाला राजवाड्यात अंदर जाऊ देत नाही. ते वेळी आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊ देत नाही. तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर आम्ही जर रंगदारी केली, आम्ही जर बोललं बाललं काही झालं, आणि तुमचे पहारेकरी आहे, तुमचे शिपाई आहे, त्याने आम्हाला हाणून मारून जर रवाना केलं तर आम्ही काय करणार आहे. देव शपथ घेतात. ते वेळी गोसावी म्हणितले, त्यांनी असं म्हटल्यानंतर हरिपाठदेव त्यांना म्हणाले, हे तुमचे दिदले याविन स्नान, देवपूजा करी आरोगणा करी, तरी हे तुमचे पैसे दिल्याशिवाय मी देवपूजा करणार नाही, जेवण करणार नाही. तरी गोपाळाची आण, मी भगवान श्रीकृष्णाची शपथ घेतो की जोपर्यंत तुमचं जुव्यातलं कर्ज पेड करणार नाही, तुम्हाला परत देणार नाही, तोपर्यंत मी जेवण करणार नाही, झोपणार नाही, उठणार नाही, बसणार नाही, काहीच नाही, अशी श्रीकृष्णाची शपथ घेतो. हे तुलेनी गोसावी भितरी बीजे केले. मग यांनी श्रीकृष्णाची शपथ घेतल्यानंतर सर्व लोक ॲग्री झाले की बा ठीक आहे, मग तुम्ही आता जाऊ शकता आतमध्ये. त्याच्यानंतर मग हरिपाठदेव आतमध्ये आपल्या राजवाड्यामध्ये गेले. तव कमळा नाव राणी मंचकावरी बसली होती. ज्यावेळेस हरिपाठदेव आतमध्ये राजवाड्यात गेले तर त्यांच्या शयन कक्षामध्ये म्हणजे बेडरूममध्ये त्यांची कमळाईचा राणी पलंगावर बसलेली होती. गोसावी अंते विजय करिता देखिले आणि जडकरी उठवणी उभी केली. तर जसं तिनं पाहिलं की आपले पतिराज हरिपाठदेव आले, त्यांना पाहता क्षणी ती पलंगावर उठून तडकनं उठून उभी राहिली. गोसावी माचे यावरी आसन झाले. ज्या पलंगावर कमळाईचा बसलेली होती ती तडकनं उठून बाजूला झाली आणि त्या पलंगावर हरिपाठदेव जाऊन विराजमान झाले, आसनस्थ झाले. मग कमळा उसाशी म्हणितले, हे काही जी अजूनही गोसावी यांशी गुळला नाही, विळा नाही, आरोगणेशी उशिरू झाला. मग ती कमळाईचा पत्नी आपल्या पतीला म्हणाली, हे काय जी म्हणे, अजून तुम्ही गुळणा नाही केला, विळा नाही केला, जेवण नाही केलं, किती उशीर झाला जेवणाला, किती उशीर झाला तुम्हाला जेवणाला, मी खूप आतुरतेनं वाट पाहत आहे. उशिरू झाला.
तो बळवा के गेला तव सर्वज्ञ म्हणितले. मग तिनं विचारलं, हा एवढा उशीर तुम्ही का केला? जेवण नाही, उलणा नाही, विळा नाही, काहीच नाही, कसंच नाही, खूप उशीर झाला, तर तुम्ही एवढा उशीर आज का केला? तिने विचारलं आपल्या पतीला. तव सर्वज्ञ म्हणितले येथोनी जू बहुत हारविले. तेव्हा हरिपाडदेव कमळाईसाला म्हणाले, आज मी जुव्यामध्ये माझ्याजवळचं जे काही धनदौलत होतं, अंगावरचे दाग दागिने वगैरे जे होते, पूर्णपणे मी हारलो. येथोनी जू बहुत हारिले म्हणजे मी जुव्यामध्ये पूर्णपणे हारलो. ते याचे दिदले या वाचोनी आरोगणा की जे तरी गोपाळाची आन वाहिली असे. तर त्या लोकांचं जे कर्ज आहे ते कर्ज दिल्याशिवाय मी जेवणार नाही, विळागुळा करणार नाही, काहीच करणार नाही, अशी मी भगवान श्रीकृष्णाची शपथ घेतलेली आहे. तुमची अलंकार भूषणे असती तिये आणून घेऊन या. ते आपल्या पत्नीला म्हणाले, तुमच्या अंगावरचे तुमचे दागदागिने जे आहेत, तुमचे जे अंदर पेटीमध्ये जे दागदागिने आहेत ते मला तुम्ही आणून द्या, जेणेकरून मी ते दागदागिने त्यांना देतो आणि त्यांचं कर्जातून मुक्त होतो. त्याच्यानंतर मी जेवण खावण करीन, सर्व करीन. नातेयाचे फेडी जेल. त्यांची पत्नी म्हणाली, हे ना जे मी हे दागदागिने मी तुम्हाला देणार नाही. तव तेही म्हणितले आम्ही आपुले अलंकार नेंदू आम्हाशी बाबाचे कोपणे होईल. मी जर माझ्या वडिलांनी दिलेले अन्नात दिलेले जे भांडे दागदागिने हे तुम्हाला जर दिले तर माझे वडील माझ्यावर नाराज होतील की तू दागदागिने त्यांना का दिले. तव सर्वज्ञ म्हणितले. त्यानंतर हरिपाडदेव आपल्या कमळाईसाला म्हणाले, देया मा येथोनी तुम्हाशी दुना अलंकारू भूषणे गिजेल. ते अलंकार भूषण जे आहेत, तुमचे वडील नाराज होतील, तुम्ही चिंता करू नका, ते मला द्या. ते दिल्यानंतर जेवढे तुम्ही दिले त्याच्या दुप्पट मी तुम्हाला दुसरे तयार करून देईल. काय? त्याच्या दुप्पट करून देईल. तव तेही म्हणितले आम्ही आपुले अलंकार नेंदू. तरी ते काय म्हणते, काही झालं चालते, पण मी माझे अलंकार भूषण तुम्हाला देणार नाही. सर्वज्ञ म्हणितले तुमचे देई जती ना तरी गोपाळनी आन. तव तेची म्हणितले आम्ही आपुले अलंकार देव तरी आम्हाही गोपाळाची आन. तर देव म्हणाले, तुम्हाला भगवान श्रीकृष्णाची शपथ आहे, तुम्ही आम्हाला अलंकार द्या. त्याच्यानंतर ते म्हणाली, मी बी भगवान श्रीकृष्णाची शपथ घेतो की मी तुम्हाला अलंकार देणार नाही. तुमचे देई जती ना तरी गोपाळाची आन. तव तेही म्हणितले आम्ही आपुले अलंकार देव तरी आम्हाशी गोपाळानी आन. मी तुम्हाला जर दागदागिने देईन, मलाही शपथ आहे श्रीकृष्णाची, मी तुम्हाला दागदागिने देत नाही. मग गोसावी उदास्य स्वीकारिले. ही गोष्ट झाल्यानंतर हरिपाडदेव खूप नाराज झाले. गोसावी उपरी वरी बीजे केले. मग त्याच्यानंतर हरिपाडदेव वरच्या मजल्यात जे काही त्यांचं, जसं हे खालचा मजला होता, वरच्या मजला, तो उपरी बीजे केले म्हणजे वर जाऊन बसले. माच्यावरी पहुड स्वीकारिला. हो, वरच्या मजल्यावर जाऊन तिथं ते झोपले, पलंगावर झोपले. बोलायचं ते. गोसावी यांच्या माता तेही मर्दनिया पाठविलिया. त्यांच्या आईने त्यांची मालिश करायसाठी माणूस पाठवला, बा हरिपाडदेवाची मालिश तुम्ही करून या. तो आला, तो माणूस तिथं त्यांची मालिश करायसाठी आला. विनवू लागला, विनंती करू लागला त्यांना की तुमच्या आईनं मला पाठवलं, तुमची मालिश मला
करायची आहे. गोसावी पडदनी नेगती मग उलंगिया पाठविला. त्यांनी तोंडावरचं काढलंच नाही. पडदनी म्हणजे अंगावर जे घेतलेलं होतं ते घेतलं नाही. त्यांना कपडे दुसरे आणले होते, ते कपडे पडदीने त्यांनी स्वीकार केले नाही. मग उलंगिया पाठविला तो विनवू लागला, गोसावी विनंती न स्वीकारिती. त्यांचं जेवण खाऊन आणणारा जो होता तो आला, त्यांनी विनंती केली, त्यांची सुद्धा विनंती हरिपाठ देवानं स्वीकारली नाही. ते या ते म्हणितले धुवा नस शुदा नस. ते त्याला म्हणाले, तू इथून परत जा, मला आज भूक नाही, मला जेवण करायचं नाही. तू बोल, मला भूक नाही. मग आपण आली गोसावी विनंती, मग आपण आली तिये उठवू लागली. मग त्यांची आई स्वतः आली, कमळाईसा आली, तिनं उठवायची कोशिश केली, ते बी उठले नाही. परी गोसावी उपड न स्वीकारिती. तरी एवढे सर्व लोकांनी विनंती केली तरी पण हरिपाठदेव झोपेलच होते, ते बिस्तऱ्यावर उठले नाही. मग कमळाऊसा ते पुसिले. त्यांची आई आली, त्यांच्या आईनं विनवणी केली, उठवलं, बाळा उठ, जेवण कर. मालिशवाला आला, त्याला मालिश करू दिली नाही. कपडे आणले, कपडे घातले नाही. जेवण आणलं, तू म्हणतं भूक नाही, मग काय कारण आहे? तर तिलाही त्यांनी उत्तर दिलं नाही आईला. कमळाऊसा ते पुसिले तीही म्हणितले. मग ती आपल्या सुनीजवळ कमळाईसाजवळ गेली, हरिपाठ देवाची आई, आणि सुनबाईला विचारलं, काय झालं तुमच्या दोघात? काही खटपट झाली का? काही रागावलं का? काही कसं? आज जर राजकुमार झोपला आहे, उठत नाही, कोणाला मोजत नाही, मलाही विनंती केली तर मी ऐकत नाही, काय झालं? काही खटपट झाली काय? झगडापट्टी झाली आहे काय? कसं? असं आपल्या परिस्थिती विचारू लागली. आजी जू खेडी नले ते अशी आपला अवघा अलंकार हारविला. मग तिने सांगितलं, आई, आज यांनी जुव्यामध्ये आपले सर्व अलंकार जुव्यामध्ये हारले. माझा अलंकारो मागत होते. त्यांचं सर्वच ते हरले. हरल्यानंतर माझ्याजवळ आले आणि मला विनंती केली, मला भगवान श्रीकृष्णाची शपथ दिली की तुझे अलंकार तू दे. पण माझे हे अलंकार माझ्या वडिलांनी दिलेले आहे, मी त्यांना अलंकार दिले नाही. त्यामुळे ते नाराज झाले आणि वर जाऊन झोपले. तो मी नेंदीजे, म्हणजे ते अलंकार मी त्यांना दिले नाही. तरी रुसले असती, म्हणून त्यांना राग आला आणि ते रुसून जाऊन वर झोपले. आणि आणखी काही झालं काय? नाही, असं दुसरं काही घडलं नाही म्हणे. रायाची ओळख, म्हणजे राज्याच्या, आपल्या राज्यात काही कमी आहे का? ते कमळाईसाला म्हणाली, आपल्या राज्यात काही कमी आहे का? विसर्जली, काही खतम झालं का? काहीच नाही, कसंच नाही. तेवढ्यात मग इथुलिया एका वेळा रावळा होणे प्रधानो आला. तिकडे प्रधान जे होता, म्हणजे राजा जो होता, राज्यसभा चालू होती. पूर्ण गावकरी मंडळी असल नसल ते सर्व राज्याची त्यांच्यासोबत सभा चालू होती. मग केतुलिया एका वेळा रावळा ही प्रधानो आला. ती राज्यसभा बंद झाल्यानंतर प्रधान तिथं आले. तिने तक्षेनी राणीची पुसिले, हरिपाडे अशी आरोगरा झाली. दैनंदिन त्यांचा नियम होता, ते घरी आल्यानंतर पहिले राणीला विचारत, अहो राजकुमारांचं जेवण झालं का? तर दैनंदिनी त्यांचे जे नियम होतं त्या नियमाप्रमाणे ते आले आणि त्यांनी विचारलं, हरिपाठ देवाचं जेवण झालं काय? अशा प्रकारे ते दैनंदिनी दररोज आपल्या पत्नीला विचारत होते. तव तेही म्हणितले नाही झाली. मग राणीनं विचारलं, राणीला त्यांनी विचारलं. मग राणी म्हणाली, नाही, आज त्यांनी जेवण वगैरे काहीच केलं नाही.
तव तेही म्हणितले. मग राजा म्हणाला, का नाही झाली तैशीची तो उपरी आला. मग राजा हे असं ऐकताच राजा वर आला. वरच्या मजल्यावर जिथं हरिपारदेव पलंगावर झोपलेले होते, राजा त्या वरच्या मजल्यावर तिथं हरिपारदेवाचा आला. कांगाबा, काय झालं रे बाळा, तू का झोपलास, का रुसलास, असं काय बिघडलं, असं राज्यावर कोणती अवकाळा आली की तू येऊन असं ना जेवण नाही, खावण नाही, काही नाही, कपडे नाही घातले आणि तसाच झोपला, काय कारण आहे. आजही आरोग्य नाही, आता पण तू जेवणसुद्धा केलं नाही, काय कारण आहे. सर्वज्ञे म्हणितले, येथोनी जू हारविले असे ते म्हणितले असे. मग त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं की बाबा, आज मी जुव्यामध्ये पूर्ण माझ्याजवळचं धन दौलत, माझ्या अंगाचे दाग दागिने वगैरे सर्व हारलो. चांगलं खरं. जू हारविले ऐसे ते म्हणितले असे. म्हणजे असं वडिलांना त्यांनी आपल्या सांगितलं. तुमते दिदले या विन आरोगणा की जे तरी गोपाळाची आन. मग तेने म्हणितले, ते म्हणाले, मी अशी भगवान श्रीकृष्णाची शपथ घेतली की त्यांचं जुव्यामधलं कर्ज जे आहे तोपर्यंत, जोपर्यंत मी फेडत नाही तोपर्यंत जेवण वगैरे काहीही करणार नाही, अशी मी भगवान श्रीकृष्णाची शपथ घेतलेली आहे. मग तेने म्हणितले. मग राजा म्हणाला, तुमते दिदले बारे ते अवघे तुझे नव्हे, ते कोणालागी जोडिले असे. राजा म्हणाला, अरे बाळा, हे एवढं राज्य, राजपाट, धनपाट, सर्व पाठ असल नसल ते सर्व तुझ्यासाठीच आहे. कोणासाठी आहे, हे कोणा दुसरं कोणी आहे का मला. तू एकुलता एक राजकुमार आहे, तुझ्यासाठीच सर्व आहे. मग तू जर असा नाराज झाला तर आम्ही काय करावं. हे राज्य कोणाचे, हे राज्य कोणाचे, हे तुझे एकट्याचीच आहे. माझ्यानंतर तूच राज्यपाठ सांभाळणारा राजा तूच आहे. हे अवघे तुझे, हे सर्वच जे आहे की सर्वस्व, राजपाट, धन दौलत, तिजोऱ्या असे नशील ते सर्व तुझंच आहे. मग एवढं नाराज व्हायची जरूरत काय. नवे ऐसे म्हणून डावा हातू तळी घालून उंगळीये घेऊन उठविले. ऐसे म्हणून डावा हातू तळी घालून, म्हणजे असं राजानं म्हणतात डावा हात त्यांच्या पाठीखाली घातला. डावा हात त्यांच्या पाठीखाली घालून उंगली घेऊन उठविले. असं हात, डावा हात त्यांच्या पाठीखाली घातला आणि बोटानं असं धरून त्यांना असं उठून बसवलं. मग मांडीवरी बैसोनी आवडिले, त्यांना मांडीवर बसवलं. मांडीवर बसवून कवट्यात घेतलं, त्यांना आलिंगन दिलं राजानं राजपुत्राला. पोटडीले, पोटाशी धरलं. जसं वानेरीने आपल्या पोराला पोटाशी धरते असं राजकुमाराला राजाने असं पोटाशी धरलं. श्रीमुखी चुंबिले, त्यांच्या तोंडाला तोंड लावून त्यांचं चुंबन घेतलं, मुका घेतला, बाळाचा मुका घेतला राजाने. मग भांडारी या करवी वाहीर वाहिले, बाहीर वारी वाहिले, तेथची तेयाची पाचसे आसू फेडली या. मग त्यांनी आपल्या दरबाराला सांगितलं, तू जा लवकर आणि 500 आसू म्हणजे 500 सोन्याचे नाणे घेऊन ये ताबडतोब. त्यानं तिजोरीत जाऊन, ट्रेझरीमधून जाऊन 500 सोन्याचे नाणे घेऊन आला. घेऊन आल्याबरोबर त्याला सांगितलं, तू जाय आणि ते बाहेर उभे आहेत पहारेकरी लोक, यांचे दोस्त, त्यांना देऊन टाक. तो पहारेकरी बाहेर गेला. तिथला जो दरबारी होता 500 आसू घेऊन खजिन्यातले काढले, नेले आणि बाहेर जे लोक उभे होते त्यांना 500 आसू देऊन टाकले. आसू फेडविल्या. मग गोसावी यांचे उदास्य परिहरले. मग त्यांचं कर्ज मुक्त झाल्यानंतर हरिपाठ देवाचं राग जो होता तो राग शांत झाला. तिये दिशी गोसावी यांशी मर्दने उशिरू झाला. ह्या पुऱ्या पराक्रमामुळे आणि या कार्यक्रमामुळे हरिपाठ देवाचं मर्दना म्हणजे आंघोळ करायला त्या दिवशी
खूप वेळ झाला. मग गोसावियांशी नसू देन पाणी स्नान, देवपूजा आरोगणा प्रधानाचा आवारी झाले. मग फटाफट त्यांनी काय केलं, पाणी आणलं. म्हणजे जसं मालीश गिलीस करणं हे ते सर्व जे आहे रोजचा प्रोग्राम तो कॅन्सल केला. ताबडतोब पाणी आणलं, त्यांना स्नान केलं, त्यांनी देवपूजा केली आणि देवपूजा केल्यानंतर ताबडतोब त्यांनी जेवण केलं. कोण? हां, प्रधानाचा आवारी झाली. तर प्रधान म्हणजे राजाचा जो आवार होतं त्या नेहमी ते त्यांच्या शयनकक्षात जेवत होते कमळाईच्या राणीसोबत. त्या दिवशी ते आपल्या वडिलांच्या रूममध्येच वडिलांच्या आवारातच त्यांनी तिथं जेवण केलं. ते दिवशी गोसावी यांची पांती प्रधानाशी झाली. ते दिवशी गोसावी यांची पांती प्रधानाशी झाली. त्या दिवशी प्रधानाला आपल्या मुलाची खरोखर परीक्षा झाली की नाही आपला पोरगा कोणी आहे. आणि अवघे याशी पांती जेवण झाले. त्याच्यानंतर हरिपाठ देवानं जेवण केल्यानंतर बाकी जे कोणी होते आई वडील सर्व त्यांनी सर्वांनी जेवण केले. गोसावियांशी आरोगणा झाली. त्यांचे पण जेवण झालं, हरिपाठ देवाचं बी जेवण झालं. परी कमळावसावरी उदास्य न परिहरणेची. हे एवढं सर्व झालं तरी पण आपल्या बायकोवर जी नाराजी होती कमळाईसावर, ती नाराजी त्यांची दूर झाली नाही, कारण तिने दागदागिने दिले नव्हते म्हणून. लीळा क्रमांक 19. उदास्य स्वीकारू. उदास्य स्वीकारू म्हणजे राग धरणे. एकदम आपण म्हणतो काय फम झाला, बिलकुल काय राग आला जोरानं, तर ते उदास्य स्वीकारू. ते निमित्त करुणे गोतावी उदास्य स्वीकारिले. तर आपल्या पत्नीचं कमळाईसानं दागदागिने दिले नाही म्हणून त्यांना खूप राग आला. तर तो राग त्यांच्या मनात जसाचा तसा कायम झाला, जसाचा तसा कायम झाला. मग एककू जिसू गोसावी एकूकू पदार्थ वर्जित झाले. त्या दिवसपासून हरिपाठ देवानं काय केलं, जसं त्यांचं जे काही समजा राजपाटामध्ये जे काही त्यांना सुगरण भोजन जे काही दररोज भेटत होतं, बस बेटा इकडे जवळ इकडे जवळ, त्यांना जे काही रोजचं जेवणात जे काही घेत होते तर त्यांनी काय केलं, दररोज एक एक पदार्थ खाण्याचा वर्ज्य करणं सुरू केला. पदार्थ वर्जित झाले. गोसावियांशी रामयात्रे विजय करावायची प्रवृत्ती. मग त्यांनी रोज एक एक पदार्थ कमी केला आणि आपल्या आई वडिलांना सांगितलं की मला रामटेकला रामयात्रेसाठी जायचं आहे, असा त्यांनी हट्ट धरला. परिप्रधानो गोसावी अंतेन पठवी. मग एकुदी मर्दना मादने वर्जिले. राजाने सांगितलं नाही, हे होणार नाही, तुला रामयात्रेसाठी आम्ही रामटेकला जाऊ देत नाही. मग त्या दिवसपासून त्याईनं आंघोळ करणं बंद केली, मर्दना करणं बंद केली, मालिश बंद केली. मग एकुदी मर्दने मादने वर्जिले. त्या दिवसपासून त्यांनी आंघोळ पाणी वगैरे सर्व करणं बंद केलं. एकू पदार्थ वर्जिले. म्हणजे प्रत्येक दिवशी एका दिवशी जसं समजा ते वरण खात होते, आज वरण बंद, उद्यापासून भात बंद, परवा दिवसापासून भाकरी बंद, थालीपीठ बंद, असं रोजचा एक एक पदार्थ ताटातला जे काही समजा पंचपक्वान्न येत होते रोजचा एक एक त्यांनी बंद केला. ऐसे अवघेची पदार्थ वर्जिले. म्हणजे जे खाद्य पदार्थ होते ते सर्वच पदार्थ त्यांनी एक एक करून पूर्ण वर्ज्य केले, बंद केले. पुसती तरी गोसावी ऐसे म्हणती रामयात्रे जाऊनी मग आरोगुनी. मग त्यांना विचारे, आई वडील विचारे, बायको विचारे, असं का करून राहिले तुम्ही बा, तुम्ही असं कसं कसं करून राहिले. त्यांनी सांगितलं नाही, जोपर्यंत मी रामयात्रेला रामटेकला जात नाही तोपर्यंत मी हे सुरू करणार नाही. ऐसा गोसावी हळूहळू एकुदी आलनी उतेली. मग गोसावी नसुदा अलनी ताक भातू आरोगण करीती. अलोनी म्हणजे
आपण म्हणतो का हे अलोनी झालं, म्हणजे भाजीत मीठ वगैरे कमी झालं, ते मीठ वगैरे त्यांनी पूर्ण बंद केलं आणि फक्त ताक आणि भात ह्या दोनच वस्तू त्यांनी चालू ठेवल्या. फक्त ताक भात खायचा, दुसरं कोणताही पदार्थ ग्रहण करायचा नाही. ताक भातू आरोग्य न करीती ऐसे गोसावी राणी वरी उदास्य स्वीकारिले. असं हरिपाठ देवानं आपल्या बायकोवर, कमळाच्या राणीवर राग धरला आणि तिच्या रागाच्या तमात पूर्णपणे त्यांनी बंद केलं. त्यांनी पूर्ण खाणं पिणं पूर्ण बंद केलं. लीळा क्रमांक 20. श्री प्रभू भेटी, म्हणजे हरिपाठ देव आणि गोविंद प्रभू यांची दोघांची भेट. मग गोसावी यांची त्रिमूर्ती सावी याची संकीर्ण झाली. मग गोसावी यांच्या माता प्रधाना ते विनविले. आता गोसाव्यांची श्रीमूर्ती जी आहे ती जसं आपण बोंबील म्हणतो, म्हणजे बोंबील म्हणजे वाळलेली मासोळी. ताजी तवानी मासोळी कशी असते आणि वाळली की ते जसे वांग्याची उसरी असते तशी बोंबिलासारखे होऊन जातात. हां, तर तसे पूर्ण हरिपाठ देव बोंबिलासारखे सुकून गेले. मग गोसावी यांच्या माता प्रधाना ते विनविले. मग हरिपाठ देवाची आई आपल्या राजाला म्हणाली, कुमरू साविया संकीर्ण झाला. आपला पोरगा बोंबिलासारखा मासोळीसारखा सुकून गेला, त्याच्यात काहीच ताकद राहिली नाही. काय करता, हा राजपाट देवळं आपलं असून नसून धन दौलत, आपला एकुलता एक पोरगा जो आहे तोच जर हातचा निघून गेला, तुम्ही काय करताय धन दौलतले. असं राणीनं आपल्या पतीला विनंती केली. तमी कुमरू सविया संकीर्ण झाला, म्हणजे हा पूर्ण एवढं बोंबिलासारखा सोडून गेला. तरी रामयात्रे पाठविजे नाका तव तेही म्हणितले. तरी राजा काय म्हणते, नाही पाठवायचं, त्याला रामयात्रेला पाठवायचं नाही. आम्ही जे आहे, आम्ही राजे आहे, आमचं इथं राज्य आहे गुजरातमध्ये, भळोस नगरी, भरवस राजा हरिपाठदेव त्यांचा पुत्र, आम्ही एवढा राजपाट सर्व आहे. राजे अशी काही केही जाणे असे राजा पुरोहिताद्वारे किया कीजे. राजाचं काम जायचं नाही आहे. राजाच्या राज्यात जे पुरोहित असतात, ब्राह्मण असतात, त्यांना आपण पाठवू आणि यांची जे म्हणणं आहे ते क्रिया पूर्ण करून येऊ. यात्रेला बामणाईला आपण पाठवू. राजे लोक जात नसतात, त्याच्या इथं जे असतात ते जसे पालतू कुत्रे असतात तसे पालतू बामण असतात, ते बामण त्याची क्रिया करून येतील. ब्राह्मणा ते पाठवू, म्हणजे ब्राह्मणाईला आपण पाठवू. राजा बोलला आपल्या राणीला, ते पुरोहित द्वारे यात्रा करून येतील. तर ते पुरोहित जातील आणि याच्यावरची यात्रा करून येतील. ते गोसावी यांना मानेची ना. हे सर्व हरिपाठ देवाला सांगितलं, पण हरिपाठ देव कोण्याच भावात मानत नव्हते. ते काहीच चालत नाही, मला रात्रीला जायचं म्हणजे जायचं, हट्ट असा धरला. मग गोसावी यांची माता म्हणितले, याशी रामयात्रे आपहो तरी रामयात्रे पाठविजे नाका तवतेने म्हणितले. एवढं होऊन राणीनं सांगितलं आपल्या पतीला की आता पहा, डोक्याच्या वर चाललं, पोरगा ऐकायच्या तयारीत नाही आहे, पण तुम्ही असं करा, त्याला रामयात्रेला पाठवूनच द्या. तरी बी राजा तयार होत नाही. शेजा सिंगन देव राज्य करीतू असे गुजराता आणि जाधवात दंड लागले असे ऐसाही जाणितले होईल. तरी अन्यासे दंड हाता येईल. आपलं गुजरात आहे, गुजरातच्या प्रांताबाजूले महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये जाधव दंगल करणारे, अति उत्मास करणारे आहेत. जर हरिपाठ तिकडे जर गेले तर युद्ध पेटेल, त्याच्यासाठी मी त्यांना जाऊ देत नाही. माता म्हणितले, सडिये आई तिशी पाठवावा तो घाई राजपुताची परी. जसे राजपुत्र लोक जसे यात्रेला जातात
तसं आपल्या पोराला पाठवा, त्यासोबत तुम्ही त्याचे पहारेकरी पाठवा, सर्व करा. मग काही प्रश्न राहिला काय? अनेको लोकू जाते तैसा हाही जाईल. म्हणजे हा राजाचा पुत्र समजून नाही जाणार. जसे अन्य लोक जातात यात्रेले, याले त्याले सर्व फिरायले, तसा हा एक मामूली माणूस म्हणून जाईल, राजपुत्र म्हणून नाही जाणार. मग काही तकलीफ आहे काय? ऐसा गोसावी यांची माता रामयात्रे पाठवायचा आग्रह घेतला. राणीनं आपल्या राजाजवळ असा आग्रह धरला की तुम्ही कोणीही हालतमध्ये पोराला आता रामयात्रेसाठी पाठवाच. तेवढी प्रधाने आयती केली. मग नाईलाज असतो, राजा तयार झाला. ठीक आहे, मी पाठवतो, पण माझी एक अट आहे. गोसावी यांची दांडी एक. म्हणजे हरिपारदेव जातील त्यांच्यासाठी एक पालखी राहील, 2 पालखी धरणारे राहतील. बाकी सैन्य दोडी कार 2, त्या पालखीच्या बाजूला 2 पालखी धरणार राहतील, 2 बाजूला 2 पंखे धरून 2 जण राहतील. हडपी 3, त्याच्यासोबत स्वयंपाकी 3 स्वयंपाकी राहतील. वारी 4, आणखी 4 लोक त्यांच्यासोबत त्याचे पहारेकरी राहतील. सागडिया 5, त्याचे दोस्त मित्र सोबत 5 लोक सोबत त्याच्या जातील. सवर धरू 6. सवर म्हणजे ते कोण्या भाषेत सांगू तुम्हाला? सवर म्हणजे मोठा खंबा असते असा, त्याला मोठा पंखा असते, पंख असं असं हलवतात मग त्याची हवा लागते, त्याला चौरी म्हणतात. तर चौर धरू 6 चौरे धरी, म्हणजे हरिपाठ देवाला हवा घालणारे सोबत राहतील. भांडारी 7, भांडारे म्हणजे अन्न धान्य कोठा अशीन नशीन ते सर्व असे 7 लोक सोबत राहतील. वेच करू 8, स्वयंपाक करणारे ते बी राहतील. सुवारू 9 बळवा 10 ऐसे 10 सरीसे दिदले. हे सर्व सैन्य त्याच्यासोबत, त्यांचा पाणी पाजणारा एक माणूस, त्यांना विळा गुळा करून देणारा एक, असं पूर्ण चमूची चमू पूर्ण टीमची टीम घेऊन हरिपाठ देवाला पाठवण्याची तयारी केली. आणि ऐसे कोठी भरिली. हे सर्व घेऊन अनाजाच्या कोठ्या सर्व भरल्या. अवघी आयती केली, पूर्ण सर्व तयारी केली. मग गोसावी बीजे करीता ती 3 वेळ माळव 10 अंतू गेले. 3 वेळ कमळाई राणी साथे अवलोकिले परिते या काही उपजे नाही. पूर्ण दाग दागिना अशीन नशीन ते अन्न धान्य सर्व कंप्लीट करून त्यांना पाठवायची तयारी केली. तर ज्यावेळेस हरिपाठदेव रामटेकला जायला निघाले, त्यावेळेस वरच्या मजल्यात त्यांचं शयन कक्ष जिथं होतं, कमळाईचा राणी आणि ते तिथं झोपत होते. तर हरिपाठदेव 3 वेळा कमळाईच्याजवळ गेले, पण तिच्या लक्षात काही आलं नाही. ते आपल्या तोऱ्यातच होते बिलकुल, आणि हे आपल्या तोऱ्यात. तर हरिपाठदेव 3 वेळ तिच्याजवळ गेले. यदा कदाचित तिनं जर मागचा पाय घेतला असता किंवा काही जर झालं असतं तर होऊ शकते हरिपाठदेवाचं रामयात्रेला जाणं टळलं बी असतं. पण तिनं लक्ष दिलं नाही, ते आपल्या तानात होते बिलकुल, फुम होती बिलकुल. तर 3 वेळ स्वामी तिथं गेल्यावर तिनं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. मग बीजे केले. मग 3 वेळ तिथं गेल्यानंतर तिनं ज्या टाईमला काही उत्तर नाही दिलं, बोलली नाही, चालली नाही, काही ती बा आपला नवरा चालला काही कसं, हां, पण ते त्यांच्याशी काही कोणत्याही प्रकारचं बोलली नाही. तिने वाकद्वारे वरी माता बोलविन आली. मग बीजे गेली. तिन्ही बांकद्वारे वरी माता बोलवित आली. राज्याचे 3 द्वार जे होते, त्या 3 द्वारापर्यंत त्यांची आई बोलवण करायला, मग त्यांना सार करायला, त्या भाषेत आपल्या भाषेत आपण सार करायला म्हणतो, बरोबर आहे ना. 3 राज्याचे 3 दरवाजे होते, 3 दरवाजापर्यंत ते आपल्या मुलाला सार करायला गेले. आई गेली, आई आली.
तिये तेथ राहाविली मग बीजे केले. तिसऱ्या गेटजवळ आई थांबली आणि समोर हरिपारदेव निघाले. आपण प्रधानो एक पेने बोळवित आला. राजा जो आहे पहिल्या दिवशीचा मुक्काम आहे त्या मुक्कामापर्यंत हरिपारदेवाचे वडील भडोस नगरी भरवस राजा हा आपल्या मुलाचा पहिल्या दिवशीचा मुक्काम जिथं रात्री होत नाही तिथपर्यंत गेले आणि पहिल्या दिवसचं मुक्काम झालं. तिथं ते हजर होते. पायिक परिवारो बहुत सरिसा तो तेथ राहाविला दुसर राहाविले दुसरा पेना दांडी राहाविली. तर पहिल्या मुक्कामापर्यंत वडील होते. वडील पहिल्या मुक्कामावरून वापस आले. दुसऱ्या दिवसचं जे मुक्काम होतं दुसऱ्याच्या मुक्कामावरून त्यांनी पालखी वापस पाठवली हरिपारदेवांनी. हां, तर पालखी वापस पाठवली. बहुतू सरिसा तो तेथ राहाविला दुसर राहाविला दुसरा पेना दांडी खालविली. म्हणजे दुसऱ्या मुक्कामावर त्यांनी दांडी आपली वापस पाठवली पालखी. कमळा औसाते आणाव्या म्हणून तिसरी पेना एकांते राहाविले. त्या पालखीवालीला काय सांगलं, तुम्ही जा कमळाईचा राणीले घेऊन या. ते जात नव्हते ना वापस. किंवा पालखी आम्ही वापस कशी नेऊ, पालखी नेली तर मग देव पुढे कशाने जातील. मग त्यांनी काय सांगितलं, हां, हे पालखी घेऊन जा आणि कमळाईच्या राणीला घेऊन या. त्या बहाण्यानं ते लोक वापस पाठवले. गोसावी आपुला देसू सांडिती तव वरी अवघे यासी एको दिधले. मग गोसावी पेने प्रंती एका एका राहावीत गेले. मग प्रत्येक मुकानाच्या ठिकाणी जाय माझ्या वडिलांना सांग की मी सुख चैनमध्ये आहे. ते नाही मग तू निरोप द्यासाठी जाय की राजपुत्र ठिकाणावर आहे, चांगला पद्धतशीर आहे, तब्येत सर्व ठीक आहे असं सांगायचं. आणि प्रत्येक मुक्कामावर 2-2 जण वापस पाठवायचे. हळपू आणि सागडिया ते दोघे न सांडितीची. हळपू म्हणजे त्यांना जो विळा औषध देणारा पाणी पाजणारा तो, आणि सागडिया म्हणजे त्यांच्यासोबत जो त्यांचं पाणी गिनी पिणारा त्यांना सर्व, आणि हा पहिला स्वयंपाक करणारा. हे दोघं हे ऐकतच नव्हते त्याची गोष्ट. आम्ही नाही जात वापस, आम्ही नाही जात वापस. ते दोघे न सांडितीची. ते दोघं त्याला काही सोडत नव्हते. रात्री झोपले तर बिलकुल एकीकून झोपे गे एकीकून झोपे की आपल्याला चाट मारून बाबाजी जातील म्हणून. हे पक्के बिलकुल गुरु भेटले दोन्ही. मग हडपियाचिया घोड्यावरी आरोहण करुनी बीजे करीती. ते दोघं जण जे होते मधात हरिपाळाला देवच, आणि एक घोडा मागे, एक घोडा चालवेन एक मागे बसे, मधात धरून बसत त्याले. पण त्याचा पिच्छा त्याने काही सोडला नाही. रात्री निद्रा करीती. मग तिथून अमरावती जिल्ह्यामध्ये वडनेर देऊळवाडा या मंदिरात. हा, देऊळवाडा. तर देऊळवाड्याले मुक्काम झालं. तर देऊळवाड्याले मुक्काम झाल्यानंतर यांनी रात्री काय केलं, आपल्या आता ते ईश्वरी अवतार होते, ते दोघं झोपले. त्याला अशी झोप लागली, सट्ट झोपले. आपल्या अंगावरचे दाग दागिने मौल्यवान अशीन नशीन ते सर्व बांधबून करून त्यांच्या बाजूले टाकून दिलं. रात्री निद्रा करीते दोन्ही दोहीकडे माझारी गोसावी. ते दोन्हीकडून 2 आणि मधात गोसावी असे पक्के दाबून धरत. तरी याने त्याला चाट मारली, सर्व दागदागिने काढले आणि त्याच्याजवळ ठेवून दिले. ते या एकू दिसू अवघे अलंकारो प्रत्येक जुनी दोन्ही निदसुरे सांडुनी एक वस्त्र वेढिले. ते दागिने राजकुमाराचे कपडे रत्ते सर्व साबिले आणि एक कटी वस्त्र अंगावर, फक्त एक वस्त्र घेतलं. हां, आणि ते घेऊन तिथून पलायन झाले. एक प्रावर्ण केले तेथे गोसावी रिद्धपुरा बीजे केले. ते एक वस्त्र एक घालून गोसावी रिद्धपूरला आले.
तेथे गोसावी रिद्धपुरा विजय केले. मग ते रडती दुःख करीती, चौकडे पाहती, मासा ऐसे चडफडती. मग ते चामूवरी गेले, मग आमूच्या गावा गेले. ते 2 जण जे होते ते मासुळी पाण्यातून काढली, कशी तळपडते फळफळते, असे फळफळत की आता आम्ही राजाला काय सांगणार आहे, कमळाई साले काय त्याच्या आईले काय सांगणार आहे. असे बिलकुल परेशान झाले बिचारू. तळपत तळपत ते तिथून तळपत ते व आपले देव गेले असतील रामयात्रेला, रामटेकला. म्हणून हे दोघं रामटेकला गेले हिसके घेत. रामटेकला गेले, तिथं थाक पता काहीच नाही. जिकडे तिकडे पाहत, रानानं जंगलानं वानानं नदी नाल्यानं पाहत, कुठंच भेटत ना. रामटेकला गेले, तिथपर्यंत रामटेकून वापस ते परत आपल्या घरी निघून गेले. मग आपुले या गावा गेले. हे सर्व झाल्यानंतर ते आपल्या गावाला निघून गेले. महादायशी पुसिले, जी जी ते या काही झाले. सर्वज्ञे म्हणितले बाई, ते यासी महंत श्रेयासी झाली. मग हे गोष्ट कोण सांगून राहिलं? हे सर्वज्ञ म्हणजे मग आता सर्वज्ञ चक्रधर स्वामी ही स्टोरी पूर्ण महादायसाला सांगून राहिली. रिद्धपुरला जाऊ, रिद्धपूरला जाऊन नाही, ते पुढे ते कुठे सांगतात. तर हे पूर्ण चक्रधर स्वामी महादाईला सांगितला. का त्यांनी विचारलं होतं ना की चक्रपाणी महाराज पूर त्याग केल्यानंतर कुठे गेले. मग हे महादायशी पुसिले, जी जी ते या काही झाले. मग त्याच्या पुढे काय झालं? सर्वज्ञ म्हणे दिले बाई, ते याशी महंत श्रेष्ठाशी झाली. मग त्यांनी वैराग्य आचरण केलं महंतसारखं, आणि वैराग्य आचरण करून ते पुढे चालू लागले. मग गोसावी उतरिल दारवंठानी. त्यावेळेस गोसावी ज्या टाइमला गेले रिद्धपूरला, तर राजमठाचा उत्तर दिशेचा जो दरवाजा आहे, म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर म्हणजे जो राजमठ आपण म्हणतो तो मेन दरवाजा, तर उत्तरी दिशेशी मनुष्य. तर त्या उत्तर दिशेच्या दरवाजामधून हरिपाडदेव रिद्धपूरला प्रवेश केला. नगरांतू गेले, सवडेच्या पहारा दिसा. म्हणजे सकाळच्या पहारी ते तिथं पोहोचले. परमेश्वरापाशी आले, परमेश्वरपुराशी आले, म्हणजे रिद्धपूरला तिथं येऊन पोहोचले. नगरांतू बीजे केले, रिद्धपूरच्या नगरामध्ये त्यांनी प्रवेश केला. रांधवन हाटी श्रीप्रभूशी दर्शन झाले. रांधवन हाटी म्हणजे आपण आपले किचन म्हणतो का, रांधण करून राहिली बाई, चूल असते तिथं ते मग त्या हिशोबानं रांधवन हाटी म्हणजे हलवायाची लाईन. चिवळा शंकरपाळे अशी नशी ते गोड गोड मिठाया वगैरे ती लाईन, ते रांधवन हाटी. श्रीप्रभूशी दर्शन झाले. तर तिथं दोन्ही बाजूनं उंच घरं होते, आणि मधात जे लाईन होती ते लाईन पूर्ण हलवायाची होती. त्या हलवाच्या लाईनमध्ये त्या उंच घराच्या मध्यभागी श्रीप्रभू बाबा आणि चक्रधर स्वामी यांची भेट झाली. पूर्व पश्चिम दोन्ही बोडी, उत्तर दक्षिण दिडलिया. तर पूर्व पश्चिम दोन्ही बाजूच्या मध्यभागी दोन्ही बाजूला मोठ्या मोठ्या बिल्डिंगा होत्या व घरं होते, आणि त्या रांधवन हाटीतून दोघांची भेट झाली. पश्चिमेली बोलावे पूर्वाभिमुख आमचे गोसावी. तर पश्चिम दिशेच्या ओढीच्या बाजूला पूर्वाभिमुख म्हणजे पश्चिम दिशेच्या जी भिंत होती त्या भिंतीपासून पूर्वाभिमुख आमुचे गोसावी. पूर्विली ओढी पश्चिमामुखी श्रीप्रभू. तर त्या पूर्वाभिमुख हरिपाडदेव उभे राहिले, आणि पश्चिम दिशेला श्रीप्रभू बाबा उभे राहिले.
दोही देवाच्या भेटी आहे. हो आहे. पूर्व बाजू ही आहे, पश्चिम बाजू ही आहे. 2 मंदिर आहेत. पाहिला ना इथं दोही देवाच्या भेटी. शेंबूर बुर्ड्या, शेंबूर बुर्ड्याला 2 मंदिर आहेत. तर पूर्व बाजूत ते, तर पूर्व बाजूला सूर्याकडे पाठ करून श्रीभाऊ बाबा होते आणि पश्चिम दिशेला म्हणजे इकडच्या मंदिराकडे गेटकडे तिथं चक्रधर स्वामी उभे होते. असे 2 ठिकाणी 2 उभे राहिले अमोरासमोर. तिथं त्यांची भेट झाली. पश्चिमाभिमुख श्रीप्रभू अर्ध दाढी वस्त्र वेढिले होते. त्यांची दाढी बेबीपर्यंत लटकलेली अशी, एक करंगाडी अशी वाकडी, एक डोळा असा बारीक होता श्रीभाऊ बाबांचा, एक करंगाडी हेकडी, एक डोळा असा अर्धा बंद आणि अर्ध वस्त्र वेढिले होते म्हणजे टोंग्यापर्यंत. आता आपण धोतर इथपर्यंत नेसतो ना, तर त्यांचं टोंग्यापर्यंत अर्ध वस्त्र त्यांनी कमरेला लपेटलेलं होतं. कोण? हां बरोबर आहे. असे अर्ध उत्सांग खांद्यावर प्रावरण केले होते. एक दुपट्ट जे आहे उजव्या खांद्यावर टाकलेलं होतं आणि अर्ध वस्त्र असं कमरेला लपेटलेलं होतं आणि खांद्यावर एक उपरणं होतं. मोकळा कासोटा नांबी चुंबित खांड. दोन्ही डोक्यावरचे केस जे होते, इकडचे केस इकडे केस असे दोन्ही पूर्ण असे खांद्यापर्यंत लोंबत होते आणि दाढी जी आहे दाढी पूर्ण अशी बोंबीपर्यंत लटकलेली होती. मोकळे केस गळा डावा श्री नेत्रू. पूर्ण डोक्यावरचे केस पूर्ण असे मोकळे होते, ते बांधलेले नव्हते. डावा श्री नेत्रू अर्धोन्मीलितू म्हणजे त्यांचा डावा डोळा जो आहे तो असा अर्धा बंद. जसं आपण कोणाला डोळा मारतो असा अर्धा मारतो, तो त्यांचा असा अर्धा डोळा बंद होता श्रीभाऊ बाबांचा. अशा अवस्थेत ते तिथं उभे होते. खावी श्रीकरीची आंगुडी वाकडी. एका बोटाची अंगठी जी आहे करंगाई, ते करंगाई अशी हेकडी होती. कोणाची? श्रीभाऊ बाबांची. वाकडी आमचा गोसावी श्रीबाबू ते देखोनी कार्याप्रणी केली. श्री राऊळांनी समोर त्यांना पाहताच हे हे जे आपले आहेत हरिपाडदेवांनी त्यांना पाहताच अर्ध झुकले आणि त्यांना दंडवत केला. वाकून दंडवत केले आणि स्वतःच आपण क्षेमालिंग आणि आपण क्षेमालिंगन केले. जसं आपण मनातल्या मनात खुश होतो, अरे वा आमचे दोघं भेटले आज, मनातल्या मनात खुश होतो. हे आपण खुशी त्याला दर्शवतो काय? नाही. तसं त्यांनी मनातल्या मनात जसं काही श्रीबाबांना ते आलिंगन देऊन राहिले, मनातल्या मनात त्यांच्या मनाची कल्पना उत्पन्न झाली की मी श्रीबाबांना आलिंगन देऊन राहिलो, असं त्यांनी मनातल्या मनात स्वतःच आलिंगन दिलं. आपण क्षेमालिंगन केलं दिधले आणि आमची या गोसावी ते देखोनी श्रीप्रभू म्हणितले. त्या गोसाव्याला पाहून श्रीप्रभू म्हणाले, अय्या माझा झाला म्हणे. मग काय म्हणाले श्रीप्रभू बाबांनी त्याला म्हणाले, अय्या तू माझा आहे, आजपासून तू माझा झाला. कोण बोलले? श्रीप्रभू बाबा बोलले की अय्या तू माझा आजपासून झाला. ऐसा माझा झाला म्हणे, आता होये म्हणे माझा. आता तू खरोखर माझा शिष्य झाला. श्रीप्रभूचा एकी श्रीकरी शिंगडे, एकी श्रीकरी बुरडडे, चाविती थुंकिती हास्य करीती, गगनाची वास पाहती. श्रीप्रभू बाबांचे एका हातात शेंबूर होते आणि दुसऱ्याच्यात बुरडे होते. तर शेंगूर म्हणजे गोड शेव ज्याला आपण म्हणतो. श्रीप्रभू बाबांच्या जयंती दिवशी आपण प्रत्येक घरी उपहारात शेंबूर बुरडे करणं जरुरी आहे. शेंगूर म्हणजे गोड शेव जे असतात ते जाडे करंगे आवडले ते म्हणजे शेंगूर, आणि बुरडे म्हणजे
गोड शेव, आपल्या गोड भजे गुलगुले म्हणतो आपण, किंवा हां कोहळ्याचे करतात ते बुरडे, आणि हे शेंगूर. तर शंभूर बुरडे ते हलवाईची चाल होती ना, त्या हलवाईच्या चालामधून एकानं ते भजे दिले, गोड भजे, आणि एका जणानं मुठभर गोड शेव दिले. ते त्यांच्या जवळच होते. पहा, आमचे गोसावी श्री बाबूचा एकी हाती श्री करी शेंगुडे, एकी श्री करे बुडडे, चाविती थुंकिती हास्य करीती. ते एक एक तोंडात घालत, चावत आणि खाली थुंकून टाकत, चावत आणि खाली थुंकून टाकत, हसत कुदत मजा घेत, गगनाकडे पाहत, आकाशाकडे पाहत, नाचत कुदत क्रीडा करत, गगनाची वास पाहती, म्हणजे आसमानमध्ये आकाशाकडे पाहत. हे पूर्ण लीळा पाहून हरिपाठ देवांना खूप हर्ष वाटे की वाह, काय देवाची लीळा आहे, काय अगाध महिमा आहे, काय अगाध लीळा आहे. ते पाहून हे बी एकदम तल्लीन झाले, मग्न झाले. आमचे गोसावी श्री बबूची लीळा अवलोकिती. म्हणजे आमचे हे जे हरिपाठ देव आहे, हे स्वामींची श्रीभाऊ बाबांची ते लीळा ते पाहतच राहिले. अवलोकिती म्हणजे त्यांची ते नाचणं कुदणं, शेंबूर बुडे खाणं, खाली थुकणं, लाड खाली पडणं, हे लीळा पाहता पाहता ते दंग झाले. श्रीबाबू आमच्या गोसावियाची वास पाहती. हां, मग हे त्यांची ते लीळा पाहत होते, आणि श्रीबाबू गोसावी यांची त्यांच्याकडे पाहत होते. एकामेकाकडे दोघं टक्क पाहत होते. आणि गोसावी श्री मुकुट डोलविती. हरिपाठ आपले श्रीभाऊ बाबा असं मस्त बैलासारखं, नंदी बैलासारखं मस्तपैकी मुंडी हलवत, ते जे हलवत ते हरिपाठ देवाला आणखी मजा वाटत जाय. श्री मुकुट खोलविती. श्री बाबूचा श्री करी शेंगुडे बुरडे होते. त्यांच्या हातात जे शेंबूर बुरडे होते. कोणाच्या? गोविंद बाबूच्या. शेंगुरे आरोगू सरले होते. तर शेंगुडे म्हणजे जे गोड शेव जे होते, त्यांनी खाऊन थुकून ते खतम झाले होते. मग हातात काय राहिलं? फक्त बुरडे, म्हणजे ते बोंड कोवळ्याचे. तिकडे नागपूर परिसरात त्याले कोवळं म्हणतात. हां, काय म्हणतात? हां, तर आपल्याकडे गंगाफळ म्हणतो किंवा चक्री म्हणतो. वास्तविक गंगाफळची चक्री आहे ना, गोल चक्री असते, ते त्यालेच म्हणतात. त्याचे बोंड करतात, चक्रीचे, गंगाफळाचे नाही. शेंगुडे आरोगू सरले होते, बुरडे आरोगावे होती. तर शेंगुडे खतम झाले आणि बुरडे होते ते अजून खायचे बाकी होते. ते श्री प्रभू म्हणितले, अरे घे घे म्हणे चक्र्या, घेना म्हणे चक्र्या, अरे घे घे चक्र्या. मग ते गोड भजे जे होते, हे नाचत कुदत असा फेकून मारत, घे घे चक्र्या, अरे घेणारे चक्र्या घेना. मग हे जसं फेकत, तसे लहान पोरं कसे आपण काही लूट करतो, तसं पोरं कसे करतात. मग जसे हे इकून गोड भजे फेकत, इकून हरिपाठ देव नाचत कुदत ते हाती ठेवत, हाती झेलले की डोक्याला लावत आणि खाऊन घेत. घे घे म्हणून प्रसादू करुणी दिदले, आमचा गोसावी महाप्रसादू म्हणून काया प्रणित करुणी, दोही श्री करी धरुणी नमस्करिले. आणि श्री बाबू आमच्या गोसावी यांच्या श्रीमुखावरी श्री करू ठेविला. त्याचे जसे फेकत होते ते असे झलत होते, डोक्याला लावत होते आणि प्रसाद म्हणून पोटात ग्रहण करत होते. त्याच्यानंतर श्रीभाऊ बाबांनी काय केलं? आमच्या गोसावी यांच्या श्रीमुखावरी श्री करू ठेविला. म्हणजे हरिपाठ देवाच्या तोंडावर श्रीभाऊ बाबांनी हात ठेवला. तेथं आमचा गोसावी ज्ञानशक्ती स्वीकारिली. त्यांनी जसा तोंडावर श्रीबाबूंनी त्यांच्या तोंडावर हात ठेवला, त्यांनी घे घे चक्र्या म्हटलं, तो पर्यंत ते हरिपाठ देव होते. आणि त्या दिवशी श्रीभाऊ बाबांना म्हटलं घे घे चक्र्या. चक्र्या म्हणजे मग चक्र्याचं आपण केलं चक्रधर, चक्र्याचं आपण केलं चक्रधर. तेव्हापासून
चक्रधर स्वामी हे चक्रधर, त्यांनी चक्र्या केलं, आपण चक्रधर केलं, कालांतराने त्याच्यापुढे स्वामी लागलं, म्हणजे चक्रधर स्वामी झालं. तिथून त्यांचं नामकरण झालं चक्रधर स्वामी. हां, आणि त्यांच्या तोंडावर जो हात ठेवला त्या हातामुळे त्यांना ज्ञानशक्ती स्वीकार केली, ज्ञानशक्ती परावर शक्ती स्वीकारली. आता ज्ञान परावर शक्ती आता किती वेळ गेली, मागे उलटून पहा. माहूरला दत्तात्रय प्रभूंनी हीच ज्ञान पर अवर शक्ती चक्रपाणी महाराजांना दिली. व्याघ्र वेशात आपण दोहे देवाच्या भेटी म्हणतो माहूरला, वाघाच्या वेशात दत्तात्रय प्रभू जे भेटले होते ते, तर दत्तात्रय प्रभूंनी चक्रपाणी महाराजांना दिली. चक्रपाणी महाराजांनी द्वारकेला गोविंद प्रभूला दिली. चक्रपाणी महाराजांनी उजव्या हातात सूप होतं, डाव्या हातात खराटा होता, आणि हे गोमती नदीच्या काठावर बसलेले होते. त्यांनी डोक्यावर सूप ठेवलं आणि सुपाट्यावर खराट्यानं मारलं. जसं खराट्यानं मारलं तसं तिथं प्रकाश उत्पन्न झाला, आणि दत्तात्रय प्रभूंनी ही शक्ती दिली चक्रपाणी महाराजांना. चक्रपाणी महाराजांनी दिली श्री प्रभू बाबांना, आणि श्री प्रभू बाबांनी दिली आता चक्रधराला. तिथून ती त्यांनी ज्ञान परावर शक्ती दिली. आमच्या गोसाव्याची पूर्वी लेणी दारवंठेनी बीजे केले. मग तिथून गोसावी जे आहे पूर्व दिशेनं रिद्धपूरमधून बाहेर निघाले. हरिपारदेव रिद्धपुरात थांबले नाही. तिथला पूर्व दरवाजा जो होता, आले कोण्या दिशेनं, पश्चिम दिशेने. पहिल्याच्यात आलं होतं पश्चिमे दिशेने बीजे केले, म्हणजे पश्चिम दिशेतून आले. आणि पूर्व दिशेचा जो गेट होता, त्या पहिले मोठे मोठे दरवाजे होते ना, वेसा होत्या की नाही, आता काही नाही, पण मोठे मोठे दरवाजे होते, वेसा होते गावाले पहिले. तर तशा पश्चिम दिशेकडून आले आणि पूर्व दिशेकडून गावाच्या बाहेर निघून गेले. पूर्वी लेणी दारवंटेनी बीजे केले, म्हणजे पूर्वीचा जो दरवाजा होता उंबरठा दारवंटा, त्या दारवंट्यानं बाहेर निघून गेले. श्रीप्रभू महाद्वारावरी बोलवित आले. श्रीप्रभू बाबा त्यांना सार करायसाठी महाद्वारापर्यंत आले. हो, त्यांना रवानगी दिली, त्यांचं बोलण केलं, सार केलं त्यांना. ते या दिशी तळेगावी वस्ती झाली. मग रिद्धपुरून निघाल्यानंतर तळेगाव दशासर म्हणतात, बरोबर आहे ना? हां, तिथून 15-20 किलोमीटरवर तळेगाव ते तळेगाव दुसरं, नॅशनल हायवेवर तळेगाव आहे ते दुसरं. हे तिवश्यापासून ज्यावेळेस आपण जातो तर तिवश्यावरून रिद्धपूरला जाताना माझा एक तळेगाव दशासर येते. तिथं 2 स्थानक आहे, समोर चक्रधर स्वामीचं आहे आणि या साईडनं श्रीप्रभू बाबाचं आहे, रोडच्या समोर बिलकुल. तर ते तळेगाव दशेसर, त्या तळेगाव दशेसरला स्वामींचं त्या दिवशी मुक्काम झालं, चक्रधर स्वामींचं. तळेगावी वस्ती झाली, ज्ञानाचे कार्य ऐसे जी, ज्ञानापाठी वैराग्य उपजे, मग गोसावी तेही स्वीकारिले. मग तिथून त्यांना ते ज्ञान झालं, ज्ञानाचं कार्य समोर सुरू झालं, ज्ञानपाठी सुरू झालं. तिथून वैराग्य आचरण त्यांनी स्वीकार केलं. तिथून तळेगावपासून तिथून वैराग्य आचरण सुरू केलं. मग गोसावी तेही स्वीकारिले, म्हणजे तिथून वैराग्य आचरण स्वामींनी स्वीकार केलं. दंडवत हो.